उझेरचा बॅटमधून एक क्रॅकिंग षटकार आलेला पाहायला मिळाला. काय सुरुवात करून दिली उझेरने. जरूर पहिल्या बॉलवरती एक पाहायला मिळत नाहीये दिसताना. ताकद झालेला उझेर पहिला बॉल फेस करत असताना ओव्हर पिच ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. याही वेळेस आपण जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय सरळ पॉइंटच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि इथे दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. उझेर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. अगोदरचा बॉल थोडासा टप्पा चुकला होता, ओव्हर पिच बॉल हाताळला होता, त्याच्यावरती षटकार लगवला. त्याच्यानंतरचा बॉल आपण जर पाहिला ना तर निश्चितच यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती चॉप केला, त्याच्यावरती 2 धावा. 2 धाबी निश्चित पुन्हा एकदा धावफलक हालचाल करताना पाहायला मिळते. 9 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. पहिली मॅच आहे महामानव चषक 2026 या स्पर्धेतील. आज दिवस क्रमांक 1 आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच. एका बाजूला गोरेगाव, दुसऱ्या बाजूला बँड्रा पाहायला मिळते. याही वेळेस आपण जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, ताळमेळची कमतरता जाणवताना पाहायला मिळते. ज्या ठिकाणी धाव नव्हती, कुठलाही प्रयत्न मात्र इथं आपण जर पाहिलं ना तर उझेरकडून झाला नव्हता धाव घेण्याचा. नॉन स्ट्रायकिंग एंडवरील फलंदाज राज याची मात्र उत्सुकता होती धाव घेण्यासाठी. इथे आपण जर पाहिलं तर निश्चितच इंटरेस्टेड नव्हता, अजिबात इंटरेस्टेड नव्हता उझेर. त्याच कारणाने आणखीन एक विकेट गमवावी लागते. गोरेगाव संघाला आणखीन एक धक्का लागताना पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 2 लागतोय 9 या धावसंख्येवरती. आणखीन एक धक्का लागताना पाहायला मिळतोय. राज बॅक टू द पवेलियन पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सुफियान दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. 4थ्या क्रमांकावरती सुफियान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. चला, बॅटर देखील बाद असेल कारण इन आउट तुम्हाला लिमिटेड सीमारेषा सोडून बाहेर यायच्या अगोदर तुम्ही मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. चला चला, पंचांनी आमच्यावर निर्णय कळवायचा आहे. सर काय निर्णय? विकेट आहे. चला, विकेट होईल पतन, फलंदाज आणखीन एक बाद होईल. चला, बॅटर बाद असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. चला, पंचांनी आउटचा इशारा दिलाय, त्यामुळे तुम्हाला मैदान सोडवावं लागेल फलंदाजाला देखील. चला, नवीन फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवून द्यायचा आहे. तुम्ही जास्त प्रमाणात वेळ दौडू नका. नियोजित वेळेच्या बरंचसं पाठीमागे आहे आपण, त्यामुळे तुमचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. या दरम्यान आपण जर पाहिलं तर हर्ष बालेकर यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम सर.
चला मॅच चालू करून घ्या. थोडंसं टेक्निकल एरियरमुळे मॅच थांबलेली होती. पुन्हा एकदा जाऊया आपण नाव बॅक टू क्रिकेट, जिथे आपण जर पाहिलं तर विकेटचं झालंय पतन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर संतोष दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर निश्चितच लगातारच्या 2 बॉलवरती 2 महत्वाचे विकेट गमावलेले पाहायला मिळत आहेत. इथून आपण जर पाहिलं तर गोरेगाव टीमने थोडंसं प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय चेतन फ्रेंड्स बांद्रा संघाकडून. ऑन स्ट्राईक आपल्याला उझेर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर सज्ज होत आहेत सोनू. पुढचा बॉल यावेळेस बऱ्याच वेळ चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल कुठला क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? यस, इथं मात्र मोठी विकेट गळाला लागलेली पाहायला मिळते. मोठा मासा मात्र गळाला लागलाय. फलंदाज उझेर यावेळेस बॅक टू द डगआउट. विकेट आली उझेरची, महत्वाची विकेट होती ती. महत्वाची विकेट मात्र यावेळेस सोनूने मिळवून दिली आहे. चेतन फ्रेंड्स बांद्रा टॉस जिंकला, त्याच्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय सार्थ ठरवताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटच्या पाठून आपण जर पाहिलं तर विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत अभिषेक अंगणे. व्यावसायिक क्रिकेटचा असलेला भरपूर अनुभव, आज अनुभवपणाला लागलेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज दाखल झालेत. सोनू कुठेतरी मात्र निश्चितच आपण जर पाहिलं तर एक षटकार वगळता काय अप्रतिम षटक हाताळलेलं पाहायला मिळत आहे. लाजवाब काबिल तारीफ षटक पाहायला मिळत आहे सोनूचं. नवीन बॅटर पंकज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सोनू आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. पंकज साठी पुढचा बॉल यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगलने बऱ्याच अवधीनंतर धावफलकाची थोडीशी हालचाल होताना पाहायला मिळते. आणि इथून आपण जर पाहिलं तर ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता. धावफलकावरती लागल्या जात आहेत 10 धावा. 4 महत्वाचे विकेट गमवले, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे विकेट व्यक्ती अर्थातच उझेरची, ज्या उझेरने मात्र मॅच ऑन केली होती एक षटकार लावून. तो उझेर देखील तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेला पाहायला मिळतोय. परंतु इथून आपण जर पाहिलं तर पंकज आणि संतोषला संघाच्या थोडंसं इथं आपण जर पाहिलं तर जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते. सुजलच्या हातामध्ये चेंडू सोपविला जातोय. समोर पंकज. 10 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती सुजल सज्ज झालेत. समोर पंकज. नॉन स्ट्रायकिंग एन वरती संतोष. दोन्ही नवके फलंदाज आहेत, दोन्ही नवीन फलंदाज आहेत. तर इथून मात्र थोडस डाव सावरावा लागेल. या बीचा हा बॉल लेगटर पाहायला मिळतोय. जवळपास असा पिचिंग झाला तसा मात्र गरकन गिरकी घेत सरळ विकेट किपर अभिषेक अंगणेच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चला, इथून एक सूचना आहे आयोजन समितीकडून. 25 मिनिटांचा अवधी असेल तुम्हाला 5 षटकांच्या पूर्वार्ध समाप्त करण्यासाठी. इथे लगातारचे 2 डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. पंकज ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत. इथं आपण जर पाहिलं तर निश्चितच चांगली गोलंदाजी सुजलचे. यांना मुला फिरकीचा जादूगार पाहायला मिळतोय. सुजल यावेळेस नो बॉल घोषित केला जातोय. इथे मात्र चूक घडली आहे सुजल कडून. फ्रंटलाईनचा नो बॉल घोषित केला जातोय. फ्रीडची संधी आहे, एक संधी चालून आली आहे. निश्चितच पंकजकडे मॅच ऑन करण्याची संधी तर चालून आली आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं खूप महत्वाचं असेल गोरेगाव टीमसाठी. यावेळेस ऑन साईडला बिग हिट केला जातोय. बॉल लावूनची जास्त एलिमिनेशन देखील प्राप्त झाले. चेंडू चाललाय सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज पंकजच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम क्रॅकिंग सिक्सर. चला, आणखीन एक अनाउन्समेंट आहे. तुम्हाला रिव्ह्यू नसणार आहे, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला रेफर केलं जाणार नाहीये. आणि जो आयोजन समिती तुम्हाला निर्णय नियम जे सांगितले ते तुम्हाला फॉलो करावे लागतील.
या दरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर संदीपजी राऊत यांचं देखील शुभागमन झालंय. DN नगर बॉईजचे सर्वेसर्वा संदीपजी राऊत यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम सर, या आपलं देखील स्वागत आहे. दरम्यान जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मॅच ऑन झाली आहे षटकाराने. याही वेळेस आपण जर पाहिलं तर टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला सुजलने. मागील बॉलवरती चूक झाली होती. थोडासा टप्पा आपण जर पाहिला तर ओव्हर पिच झाला, त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं, षटकार लागला. या बॉलवरती थोडासा अखूट टप्प्याचा बॉल हाताळलेला पाहायला मिळतोय. याही वेळेस ऑन साईडला टर्न केला जातोय. बॉल चाललाय सर स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि याही वेळेस आपण जर पाहिलं तर चला डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एकच धाव येते. या षटकी मोठा फटका आला जरूर, परंतु त्याच्यावरती एकच धाव येते. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा थोडेसे हालचाल होईल. 18 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. यावेळेस फुलरलाईनचा चेंडू ड्राईव्ह केला जात आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला फील केलं जात आहे. तदवर मात्र निश्चितच आणखीन एक धाव घेतली जाते. सिंगलने मात्र इथून आपण जर पाहिलं तर स्ट्राईक चेंज झाला आहे का. इथून मात्र ओव्हर नंबर 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्डवरती लागल्या जात आहेत 9.50च्या सरासरीने 19 धावा मॅच ऑन केली आहे. एक षटकाराला तिथून मॅचला थोडीशी गती मिळाली आहे. पंकजने मॅच ऑन तर केली आहे. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकामध्ये किती धाब्यांपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. जाऊत पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 19 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. सोनू आलेले पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक लाजवाब अप्रतिम हाताळलं होतं. तेच सोनू पुन्हा एकदा यावेळेस ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि इथून बघता बघता मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं त्या ठिकाणी. त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलेली पाहायला मिळते. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. चला विनंती असेल, पुढची मॅच होणार असेल अर्थातच संजय सुयोग 11 गोरेगाव त्यांच्या विरुद्ध आपण जर पाहिलं तर ज्युपिटर 11 चिता कॅम्प. जसा मॅचचा पूर्वार्ध होईल तसं मात्र आपण टॉससाठी यायचं आहे. कंपल्सरी असेल. मिड इनिंगमध्ये नाणेफेक करणं कंपल्सरी आहे. संजय सुयोग 11 गोरेगाव त्यांच्या अगेन्स्ट ज्युपिटर 11 चिता कॅम्प. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तरी एक धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक थोडंसं पुढे सरसावते. 22 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 22 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 4 महत्वाच्या विकेट गमावल्यात. इथे आपण जर पाहिलं तर गोरेगाव टीमने यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. फंबलिंग झालाय. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. सिंगल डबलचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जिथे गोलंदाज सोनू आपल्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. त्याच धाटणीची गोलंदाजी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये देखील करताना पाहायला मिळत आहेत. यावेळीचा हा बॉल अखूट टप्प्याचा बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. ज्या ठिकाणी बॉलला फील केलं जात आहे तद्वर निश्चितच आणखीन एक धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा वधारताना पाहायला मिळते. 24 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 24 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. सुरुवात जर पाहिलं तर पडझड झाली होती सुरुवातीला,
परंतु तिथून आपण जर पाहिलं तर डाबाला थोडंसं सावरण्याचं काम निश्चितच करताना याही वेळी समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जोपर्यंत बॉलला फील करतील त्यावर मात्र निश्चितच आणखीन एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकाची थोडीशी हालचाल होताना पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सोनू दाखल झालेत. यावेळेस आपण जर पाहिलं तर वेग होता. वेग आणि वेग, प्रचंड वेग पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता धावफलकावरती लागले जात आहेत. आपण जर पाहिलं तर नजर टाकली तर 25 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 होत्या. तिसरं षटक अवघ्या 6 धावांचा हाताळलेला पाहायला मिळत आहे आणि अप्रतिम एका चांगल्या स्पेलची समाप्ती करताना या ठिकाणी सोनू पाहायला मिळत आहेत. महामानव चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय. दिवस क्रमांक 1, मॅच नंबर 1. पहिली मॅच एका बाजूला आपल्याला गोरेगाव संघ पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर चेतन फ्रेंड्स बँड्रा संघ पाहायला मिळतोय. यावेळीचा हा बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉलला सरळ पाठवलं जातोय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर फलंदाज संतोषच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक ह्यूज हिट सिक्सर. पहिलाच बॉल श्रेयसचा. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. त्याचबरोबर बाउन्सर हाताळला जातोय. मागील बॉलवरती वेग होता, त्या वेगाचा फायदा घेत संतोषने समोरच्या दिशेने लॉफ्ट केला पाहायला मिळतोय. फटका 6 धावांमध्ये कन्वर्ट केला. षटकाराने धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. 31 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. आता मॅच रंगात येऊ लागली, आता मॅच ढंगात येऊ लागले दोन्ही फलंदाज. याही वेळेस आखूड टप्प्याचा बॉल फटका फसलाय. डाऊन द बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेच जरूर आणि यावेळेस कुठली होणार नाही चुकी. आणखीन एका विकेटची मिळते हमी. फलंदाज संतोष बॅक टू द डॅगआउट. शॉर्ट बट स्वीट अशी चांगली इनिंग खेळून मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत आपल्याला आपल्या स्क्रीनवरती संतोष. 5व्या विकेटचं पतन झालं. या 7व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणखीन एक नवीन फलंदाज बॉबी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं तर 31 या आकड्यावरती स्थिरावलेला पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती श्रेयस सज्ज होताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवरती मात्र संतोषला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. या बेस बॅकफुटला गेले. लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. जिथे सोनू बॉलला गॅदर करतील त्यावर मात्र आपण जर पाहिलं तर निश्चितच आणखीन एक धाव टोटल मध्ये जुळली जाते. यावेळीचा हा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. षडंपुलचा फटका. बॉलला केलं जात आहे गुल आणि धाव्या मिळतील 6. फलंदाज आपण जर पाहिला तर निश्चितच पंकजच्या बॅट मधून येतोय आणखीन एक बिग हिट षटकार. टप्पा चुकला इथून आपण जर पाहिलं तर श्रेयस कडून थोडस पाठीमागे चेंडू डिलिव्हर झालेला पाहायला मिळाला. त्याला हेरलं आणि त्याच्यानंतर फलंदाज पंकजने आपलं काम पूर्ण केलेलं पाहायला मिळत आहे. षटकार आलाय पंकजच्या बॅट मधून. आणखीन एक या इनिंग मधील दुसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. षटकाराने धावफलक गती घेत आहे. धावफलक उफारताना पाहायला मिळतंय. जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. 38 रन ऑन दी बोर्ड. 38 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. यावेळेस आपण जर पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन केलेलं पाहायला मिळत आहे. मागील बॉलवरती देखील वेग होता. या बॉलवरती थोडंसं वेग कमी केला. लेग बायच्या स्वरूपात आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये जुळली जाते. टीमची टोटल या एकेरी धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे
39 आकड्यावरती ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता 39 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. शेवटचं षटक हाणामारीचं षटक पाहायला मिळणार आहे. डेथ ओव्हरचं षटक पाहायला मिळणार आहे. या षटकामध्ये किमान 10 ते 15 धावा लावणं गोरेगाव टीमसाठी महत्वाचं असेल. एक फायटिंग टोटल आपल्याला जर धावफलकावरती लावायचं असेल तर या ओव्हरमध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा लावावे लागतील फलकावरती. शेवटची ओव्हर आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये वेदांतला आमंत्रित केलं जात आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर पंकज पाहायला मिळत आहे. ज्या पंकजच्या बॅट मधून आता धावा यायला सुरुवात झाली आहे तो पंकज सेट झाला. आता शेवटचे 6 बॉल पूर्वार्धाचा विचार केला तर पहिलाच बॉल यावेळेस खाली राहणारा बॉल पाहायला मिळते. थोडासा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. जी अपेक्षा केली होती पंकजने ती अपेक्षा मात्र या ठिकाणी बॉलला उंची लाभलेली नाहीये, बाउन्स लाभलेला नाहीये. त्याच कारणाने थोडंसं फलंदाज बीट होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवात तर चांगली केली आहे वेदांतने आपल्या ओव्हरला. यावेळेस आपण जर पाहिलं तर पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न ज्यावरती एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल का नाही थांबवलं जाते. दोन्ही फलंदाजांनी एकमेकावरती विश्वास दाखवताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज पंकजने देखील आपण जर पाहिलं तर बॉबीवरती विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला सार्थक खेळी फलंदाजी करावी लागेल बॉबीला देखील मैदानाच्या आतमध्ये. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती वेदांत सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॉबी असतील ऑन स्ट्राईक. याही वेळेस आपण जर पाहिलं तर बॅटची कडा घेतली जाते. बॉल जरूर गॅदर झालाय परंतु नैसर्गिक अडथळा आहे त्यामुळे तो विकेटमध्ये परावर्तित होत नाहीये. एक्केचाळीस धावा लागल्या जाते धावफलकावरती. 41 ऑन दी बोर्ड. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलं जात आहे. बॉलला अक्षरशः फेकून दिलाय पंकजच्या बॅट मधून. आणखीन एक ह्यूज हिट सिक्सर. सत्तेचाळीस धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. आता धावफलक आकार घेताना पाहायला मिळते, बहरताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहिलं तर 2 बॉलचा केस शिल्लक आहे. 2 बॉलवरती एक मोठा फटका मॅच फायटिंग टोटल वरती जाऊन थांबणार आहे. नाही तर अजूनही गोलंदाजाला कमबॅक करण्यासाठी 2 बॉल दिले गेले आहेत. 2 बॉलचा केस शिल्लक आहे. याही वेळेस आपण जर पाहिलं तर बॅकफुट वरती जाऊन कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत आहे. जिथे मिळेल एकच जाव. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल 48 या आकड्यावरती. 48 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. खूप महत्वाचा बॉल असणार आहे या मॅच मधील. पूर्वार्धाचा शेवट अगदी कशा पद्धतीने होईल हे देखील पाहावं लागेल. शेवटचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर वेदांत सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल यावेळेस आपण जर पाहिलं तर उजव्या स्टिकच्या खूपच बाहेरून जातोय. पंच देखील आमच्याकडे बळतायत. दोन्ही हात जमिनीशी समांतर करतायत आणि धाव येईल अवांतरच्या स्वरूपात. आणखीन एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. एकेरी धावेने मात्र धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 49 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल देखील वाईट घोषित केला गेलाय. अगदी फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेरून जाणारा हा बॉल. त्याच कारणाने एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉल वरती देखील. पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव टीमच्या टोटल मध्ये दुडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. 50 तर गाठली आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल. या बॉलला देखील अक्षरशः फेकून दिलाय. पंकजच्या बॅट मधून येतोय आणखीन एक हाय अँड हँडसम सिक्सर.
यायचं आहे, रिपोर्टिंग करायचंय, टॉस केला जाईल. 56 धाबा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 57 धाबांचा आपण सेट केलाय. ज्या धावसंख्येची गरज होती, जी टोटल धावफलकावरती लावणं महत्वाचं होतं, ती टोटल मात्र शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकाराने लागलेली पाहायला मिळते. महामानव चषक 2026 या स्पर्धेतील दिवस क्रमांक 1 आणि मॅच नंबर 1 एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत चेतन फ्रेंड्स बँड्रा, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत गोरेगाव मल्हार 11 गोरेगाव. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. दुसऱ्या सत्राला उत्तरार्धात काही क्षणातच होईल सुरुवात. पूर्वार्धाचा विचार केला तर शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार आणि सेट झालेले टार्गेट 56 धाबा लागल्या जात आहेत. पहिल्या सत्रामध्ये जिंकण्यासाठी 57 धाबांचा आपण सेट केलं गेलाय. चेतन फ्रेंड्स बँड्रा संघासमोर कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा रूल आहे, त्यामुळे तुम्हाला 57 धाबा बनवायच्याच आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला अभिषेक कंगणे, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर सुमित दाखल झालेत. अभिषेक कंगणे एक मोठं नाव आहे व्यावसायिक क्रिकेटमध्ये, सातत्याने चर्चेमध्ये असणारं हे नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. बँड्राचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये सलामवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये दाखल झाल्यात. गोलंदाजी ट्राय करते
बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप दाखल झालेत. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी प्रदीपच्या खांद्यावरती दिली जाते. सलामीचे दोन्ही फलंदाज एका बाजूला आपल्याला अभिषेक अंगणे पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर पंकजची ती वादळी खेळी ज्याच्या बॅटमधून तब्बल 33 धावा आलेला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार जो टार्गेट सेट करणारा ठरला. मॅचला होईल सुरुवात. पूर्वार्धामध्ये काय घडलंय काय बिघडलंय हे आपण जर पाहिलं तर निश्चितच उत्तरार्धाला कशा पद्धतीने सुरुवात केली जाईल हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या डब्याला होईल सुरुवात. अभिषेक अंगणे समोर गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप दाखल झालेत. अभिषेक अंगणेसाठी पहिला बॉल घेऊन प्रदीप. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल. बॉलला केलं जातंय पुल आणि या वेळेस पाहावं लागेल किती धावांची होईल भर. षटकार येतो. त्याच्यावरती पुलचा फटका पाहायला मिळाला षटकाराला अभिषेक अंगणेच्या बॅटमधून. यावेळेस खाली राहणारा बॉल पहिल्या इनिंग मध्ये देखील असंच काहीच चित्र आपल्याला बऱ्याच वेळा पाहायला मिळालं होतं. कधी अनइव्हन बाउन्स आहे तर कधी अनएक्सपेक्टेड बॉल खाली राहतोय. सातत्याने खेळपट्टी देखील आपले रंग दाखवताना पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय, कमबॅक केलं जात आहे. परंतु यावेळेस बॅकफूट वरती जाऊन आपण जर पाहिलं तर कटचा फटका पाहायला मिळते. पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉबी सज्ज आहेत. बॉबी जोपर्यंत बॉलला फील करतील तदवर मात्र निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 7 धावा लागल्या जात आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर 27 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 मध्ये 50 बनवायचे आहेत. सुरुवात तर स्वप्नवत करून दिली अभिषेक अंगणेने. यावेळी हा बॉल डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज या ठिकाणी प्रदीप. पहिल्याच बॉलवरती षटकार आला परंतु तदनंतरचे त्या काही बॉल आपण जर पाहिला तर डॉट आणि सिंगल असे 3 बॉल मात्र त्याच्यानंतर हाताळताना पाहायला मिळत आहेत. याही वेळेस आपण जर पाहिलं तर मनगटाचा वापर करताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. इथून आपण जर पाहिलं तर एकेरी धाव घेतली जाते. सिंगलने स्ट्राईक चेंज होतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज अभिषेक अंगणे पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती देखील थोडीशी हालचाल होते. धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण नजर टाकली तर 8 धावा. शेवटचा बॉल आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर निश्चितच पंचांकडे अपील तर केलं जात आहे. पंचांनी इथून आपण जर पाहिलं तर लेग बाईटचा देखील इशारा केलाय. उजव्या स्टिकच्या बाहेर जाणारा हा बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी देखील तेच सांगितलं. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप सांगताना सरळ पंच पाहायला मिळत आहेत. जिथे पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 9 धावा. सुरुवात चांगली करून दिली. एका बाजूला अभिषेक अंगणे, दुसऱ्या बाजूला सुमित. सुरुवात तर चांगली करून दिली. 9 धावा लागल्या जात आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक षटकार वगळता प्रदीपचं देखील कौतुक करावं लागेल. उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत.
इथे आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती राज सिंग दाखल झालेत. पहिलाच बॉल यावेळेस आपण जर पाहिलं तर यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. त्यावरती आपण जर पाहिलं तर अभिषेक अंगणेकडून चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटवरती कनेक्शन झाले नाहीये. डॉट बॉलने ओव्हर नंबर 2 ला राज सिंग आपण जर पाहिलं तर सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. ऑल स्टार स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर राज सिंग पाहायला मिळतात. इथे मात्र संधी निर्माण केली आहे. महत्वाची विकेट आहे. मोठी विकेट मात्र राज सिंगने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. अभिषेक कांगणेला तंबूचा रस्ता दाखवताना मैदानाच्या आतमध्ये राज सिंगच्या नावावरती पहिली विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी विजयला प्राचारण केलं जात आहे. इथून आपण जर पाहिलं तर पहिल्या विकेटचं झालंय पतन. पहिली महत्वाची विकेट तर मिळवून दिली राज सिंगने आपल्या संघाला. मल्हार 11 गोरेगाव कमबॅक करताना संघ पाहायला मिळतो. इथे आपण जर पाहिलं तर राज सिंग पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतात. विजयसाठी पहिलाच बॉल विजय लॉफ्ट केला जातोय. ऑन साईडला भिरकावून दिला जातोय. बॉल चाललाय मिड विकेट आणि आपण जर पाहिलं तर बडीश लॉंगॉनच्या डोक्यावरून साधा बेनसडी षटकार. पहिलाच बॉल फेस करताना जणू काय पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलाय. जणू काय त्याला बॉल आता टेनिस बॉल नाही तर फुटबॉल दिसायला लागलाय. कारण पहिलाच बॉल वर पी चेंडू त्याच्यावरती हल्ला चढवला. राज सिंग मागील बॉल वरती विकेट मिळवली होती. या बॉल वरती षटकार आलाय त्याच्या अगेन्स्ट. राज सिंग विकेट टेकर गोलंदाज आहे. त्याच्यावरती आक्रमण केलं जात आहे. विजय देखील सांगतोय तिसऱ्या क्रमांकावरती मला मैदानामध्ये का दाखल केलं गेलंय. षटकार आलाय. षटकाराने धावफलक बहरताना पाहायला मिळते. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथे आपण जर पाहिलं तर थोडस दिशा भरकटलेले पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण जर पाहिलं तर लेग स्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा हा बॉल आणि या बॉलला देखील पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक अतिरिक्त धाव एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये निश्चितच ऍड केली जाईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन द बोर्ड. या विस्कुलवर टप्प्याचा बॉल याला मात्र आपण जर पाहिलं तर अलॉंग विथ दी कार्पेट खेळून काढलंय. मिड विकेट आणि सी कॉर्नरला बॉल फील केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलची फेकी करतील ना तोपर्यंत एक धाव तर निश्चितच घेतली जाते. सिंगलने धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. धावफलकाचं थोडंसं परिवर्तन होईल. 17 धावा लागल्या जात आहे धावफलकावरती. 17 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ यावेळेस मनगटाचा वापर करताना पाहायला मिळतात. परंतु बॅटची एज घेतली. 2 एज घेतले. त्याच्यानंतर स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न राज सिंग कडून देखील होतोय. 1 बाउन्स बॉल गॅदर केला जातोय. त्यावर एक धाव निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा वधारताना पाहायला मिळते. 18 धावा लागल्या जातात. थोडंसं संत गतीचं क्रिकेट मागील 2-3 बॉलवरती पाहायला मिळते. जिथे आपण जर नजर टाकली धावफलकावरती तर षटकार आलाय. या षटकामध्ये जर आपण जर पाहिलं ना तर निश्चितच एक षटकार आलाय राज सिंगच्या अगेन्स्ट. विजय ऑन स्ट्राईक. ज्या विजयने एक षटकार लावला. यावेळेस आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल आहे. इथून निश्चितच व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. पंच देखील सांगतायत हा व्हाईट बॉल असेल. व्हाईट +1 अशा 2 धावा आहेत का? ओके. व्हाईट +2 अशा 2 धावा निश्चितच या बॉलवरती घेतल्या जातील. 2 धावे निश्चित धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड. डॉट बॉलने सुरुवात केली होती. डॉट बॉलने शेवट केलेला पाहायला मिळतो. इथं आपण जर पाहिलं तर राज सिंगच्या या षटकाची होईल सांगता. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता. धावफलकावरती 10च्या सरासरीने लागल्या जात आहेत 20 धावा. उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक असेल. 18 मध्ये 37 बनवायचे आहेत.
दोन ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती आपण नजर टाकली तर लागल्या जातात 20 धावा. 18-37 समीकरण. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळणारा गोलंदाज अर्थातच वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालेत. समोर जर ऑन स्ट्राईक आपण फलंदाज पाहिलं तर सुमित, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विजय. पहिलाच बॉल यावेळेस आपण जर पाहिलं तर जसा बॉल पिचिंग झाला तसा कट झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच प्रदीपने आपल्या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात केली. सुमित ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विजय, ज्या विजयच्या बॅट मधून एक षटकार आलाय. याही वेळेचा खोट टप्प्याचा बॉल होता. थोडासा खाली राहणारा, किंचितसा खाली राहणारा बॉल पाहायला मिळतोय. ज्याला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय, ज्या बॉलवरती लगावला जातोय, ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगलने मात्र धावफलक थोडस हालचाल करताना पाहायला मिळतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 21 च्या आकड्यावरती. 21 रन ऑन दी बोर्ड. 16-36 समीकरण. आता मॅच आपण जर पाहिलं ना तर निश्चितच रंगतदार अवस्थेत यांना पाहायला मिळते. 16 बॉल आणि 36 गरज असेल इथून आपण नजर टाकली तर मल्हार 11 गोरेगाव टीमला यावीचा हा बॉल उजव्या स्टिकच्या खूपच बाहेरून जाते. पंचांनी देखील दंडित केला गेले. पंचांच्या माध्यमातून देखील गोलंदाज प्रदीपला व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉलची एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल एकेरी धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 22 आकड्यावरती. यावीचा हा बॉल फिंगर्स रोल्स केले होते. या बॉलवरती कुठेतरी वेग कमी केला होता प्रदीपने. मागील 2 बॉलवरती थोडासा वेग अतिरिक्त होता. या बॉलवरती मात्र आपण जर नजर टाकली ना तर निश्चितच थोडासा फिंगर्स रोल्स केले होते, वेग कमी केला होता. त्याच कारणाने फलंदाज विजय प्रॉपर कनेक्ट करू शकले नाहीत बॅटवरती. बॉल सिंगल आली आहे. सिंगलने पुन्हा एकदा स्ट्राईक चेंज झालाय. धावफलकावरती हालचाल झाली आहे. यावीचा हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय फलंदाज सुमितकडे. याच्याकडे उत्तर नव्हतं. सुमितकडे कुठल्याही पद्धतीचं प्रत्युत्तर नव्हतं. थँक्यू सो मच प्रकाश सर. अर्थातच मारीभाई प्रकाशाचार्य आपण स्पर्धेची शोभा वाढवली. आपण या ठिकाणी आम्हाला या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपले देखील पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करतो. डॉट बॉल येतोय इथून आपण जर पाहिलं तर निश्चितच आणखीन एका निर्धाव चेंडूची होईल सांगता. पाच बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडणार, काय बिघडणार. आतापर्यंत प्रदीपने अप्रतिम षटक हाताळलेला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल. याही वेळेस आपण जर पाहिलं तर बॅटची कडा आणि विकेट किपरचा सारा. फलंदाज इथून आपण जर पाहिलं तर विजय बॅक टू द डगआउट. चला संजय सुयोग 11 गोरेगाव त्यांच्या अगेन्स्ट ज्युपिटर 11 चिता कॅम्प. दोन्ही टीमचे कॅप्टन तोरी टॉस साठी यायचंय. टॉस साठी यायचा विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला गोरेगाव, दुसऱ्या बाजूला चिता कॅम्प. दोन्ही टीमचे कॅप्टन तोरी टॉस. चला चिता कॅम्प टीमचे कॅप्टन यायचंय टॉस साठी. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण नजर टाकली तर 24 धावा. चौथ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालाय. उजेर दाखल झालेत. नवीन फलंदाज चिन्मय दाखल झालेत. चिन्मय कदम दाखल झालेत. नवीन फलंदाजाच्या भूमिकेवरती ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज सुमित. या वेळेस खूप टप्प्याचा बॉल. पुलचा फटका. फटका फसलाय.
डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज आपण जर पाहिलं तर सुमित बॅक टू द डगआउट. चला इथून टॉस केला जाईल. एका बाजूला गोरेगाव असेल, दुसऱ्या बाजूला चिता कॅम्प संघ असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याशी जॉईन झालेले. टॉस केला जाईल. यानंतरची होणारी लढत असेल आणि या मॅचची टॉस केला जाईल. निश्चितच गौरव सरांच्या हस्ते टॉस केला जातो. इथून आपण जर नजर टाकली तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सदाशिव इन एट नंबर 5 5व्या क्रमांकावरती सदाशिव दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर उजेरने एक सफलता मिळवून दिली आहे मल्हार 11 गोरेगाव टीमला. अकुल टप्प्याचा बॉल या बेस आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आता हळूहळू आपण जर पाहिलं तर मॅच अखेरच्या मुमेंटला जाताना पाहायला मिळते. जिथे टॉपलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहेत 24 धावा. 57चा पाठलाग करायचा आहे. याही वेळेस आपण जर पाहिलं तर अप्परकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, ज्यावरती एकच धाव घेतली जाते. महत्वाची गोष्ट काय असेल तर चिन्मय कदम स्ट्राईक एंडवरती आलेला पाहायला मिळत आहेत. तर इथून चिन्मय कदम किती बॉल फेस करणार, किती बॉल खेळणार, त्या बॉलवरती कशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर फटके खेळले जातील हे देखील पाहावं लागेल. 1 बाउन्स ऑफ दी ओव्हरची निश्चितच पंच देखील उझेरला ताकीद देताना पाहायला मिळत आहेत. चिन्मय कदम ऑन स्ट्राईक या मॅच मध्ये पहिल्यांदाच आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहेत. गोरेगाव टीमने टॉस जिंकलाय. त्वरित आमच्याकडे निर्णय देखील कळवायचा आहे. पहिलाच बॉल यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते आणि इथे मात्र बॅटची कला होती. यावेळेस आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन. फलंदाज चिन्मय कदम गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूच्या अस्त्राला जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. टॉस जिंकला गोरेगाव टीमने. त्याच्यानंतर त्याने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ अर्थात चिता कॅम्प संघ सज्ज राहायचा. आपण सलामीची जोडी सज्ज ठेवायची. आपल्याला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. जाऊयात विद्यमान मॅचकडे, जिथे उजेर काय अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यश पुढचा बॉल घेऊन उजेर. यश सडी पहिलाच बॉल यशच्या बॅट मधून हाय एंड हँडसम बिग 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 हिट सिक्सर. ठेवण्याचं काम केलं होतं. त्या उजेरचं अगेन्स्ट मात्र यशने षटकार लावलाय. यावेळेस आपण जर पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे आशाभूत नजरेने निश्चितच यश पाहायला मिळत आहेत. परंतु डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल डॉट आणि ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला असता. धाव फलकावरती लागल्या जात आहेत 31 धावा. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6-26 इक्वेशन. 6 बॉल मध्ये 5 बॉल तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर धाडायचे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6-26 समीकरण. शेवटची ओव्हर आहे. अखेरचं षटक, महत्वाचं षटक पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक एंड वरती आपण जर नजर टाकली तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदाशिव ऑन स्ट्रायकिंग एंड वरती यश, ज्या यशच्या बॅट मधून एक षटकार आलाय. शेवटची महत्वाची ओव्हर हाताळण्याची जबाबदारी दिली जाते श्रीच्या खांद्यावरती. श्रीच्या हातामध्ये बॉल सोपविला जातोय. 6-26 इक्वेशन. पहिल्या बॉलवरतीच मॅचचं समीकरण स्पष्ट होणार आहे.
बॉलिंग ट्रॅक वरती श्री सज्ज झालेत. समोर ऑन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत सदाशिव. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती यश. पहिलाच बॉल या बेस बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. तुम्हाला कमबॅक करता येणार नाहीये. तुम्हाला मॅचच्या दिशेने मॅच विजयाच्या दिशेने न्यायची असेल तर तुम्हाला इथून षटकार आणि चौकाराचीच भाषा बोलावी लागेल. सिंगल डबलने मॅच मध्ये फरक पडणार नाहीये. 32 धावा लागल्या जाते डबल कवरती. 5-25 इक्वेशन. 5 मध्ये 4 चेंडू तुम्हाला षटकारामध्ये परावर्तित करायचे. शेवटच्या बॉलवरती सिंगल आली तरी चालेल. 4 षटकार आणि 1 सिंगल. 4 षटकार 1 चौकार. याही वेळेस आपण जर पाहिलं तर बॉल पुन्हा एकदा चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. बॉल हातमध्ये आलाय. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा सदाशिव कडून कॉल दिला गेला होता परंतु यशने त्याला कुठेतरी थांबवलंय. यशने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. इथून आपण नजर टाकली तर धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन दी बोर्ड. 4 बॉल 24 इक्वेशन. 4ही बॉल आपण जर पाहिलं तर निश्चितच सीमारेषेच्या बाहेर धाडावे लागतील फलंदाज यशला. ती किमया ती करामत करावी लागेल. आतापर्यंत त्याचबरोबर आयोजक प्रणय गमरे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. विनंती असेल साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आलाय. 1 अतिरिक्त धाव आले. 1 अतिरिक्त चेंडू मिळालाय. 4-23 इक्वेशन. 4 बॉल 23 ची गरज आहे. धावफलकावरती नजर टाकली तर लागल्या जात आहे 34 धावा. फुल लेंथचा बॉल यावेळेस आपण जर पाहिला तर मिस टाइम झालाय. प्रॉपर कनेक्ट होत नाहीये बॉल बॅटवरती. सिंगलच येईल. आता हळूहळू आपण जर पाहिलं तर मॅचचं समीकरण स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे. मॅचचं थोडंसं झुकतं पारडं आपल्याला पाहायला मिळत आहे मल्हार 11 गोरेगाव या टीमच्या दिशेने. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पंकजने केलेली ताबडतोब फलंदाजी 33 धावांची आकर्षक खेळी पाहायला मिळते. यावेळेस आपण जर पाहिला तर फलंदाज सदाशिवच्या बॅटमधून षटकार येतोय. ही धाव फक्त शर्यत नाही, ही स्वप्नाची जिद्द आहे. घामाच्या प्रत्येक थेंबा. थँक्यू डीजे थँक्यू. षटकार आलाय परंतु षटकार यायला कुठेतरी उशीर झालाय का. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय काय येईल याच्याकडे देखील नजर असतील. 2च धावा असतील. 2च धावा असतील या बॉलवरती. चला पुढचे 2 संघ सज्ज राहायचा. एका बाजूला आपण जर पाहिलं तर गोरेगाव, दुसऱ्या बाजूला चिता कॅम्प टीमची सलामीची जोडी सज्ज ठेवायचं आहे. दुसऱ्या बाजूला गोरेगाव टीम. आपण आपल्या क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. जसे मॅच फिनिश होईल तसं आपण मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे. गोरेगाव टीमला ही विशेष सूचना असेल कारण नियोजित वेळेच्या बरेचसा आपण पाठीमागे. यावेळेस ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने भिरकावून दिलाय. समोरच्या इमारतीवरती जाऊन बॉल मात्र आदळतोय. शेवटच्या बॉलवरती सदाशिवच्या बॅटमधून येतोय. हा आणखीन एक षटकार. डीजेला देऊया संधी. यस डीजे.